उन्हाळ्यात असं काहीतरी होईल मला वाटलं नव्हतं. काय ते पुढे सांगते. तर मी माहेरी गेली होती आणि माहेरी ना मी आठवडाभर राहिली असेल. तर आता वेळ आली जाण्याची आणि जायचं म्हणलं का माझ्या मम्मीचं इथे चालू असतं की काय द्यायचं काय नाही. सो इथं पप्पांनी मस्त अंडी आणली होती कारण ह्यांना आणि बुगुला अंडी खूप जास्त. तर आता उन्हाळा पण आहे तर ही अंडी ना मला बरेच महिने जातात. तर मी पण आता खाते कारण मला आता डॉक्टरनी खायला लावले. तर मी आतलं पिवळं खात नाही. तर हे गारेगार ना मला खूप जास्त आवडतं आणि फक्त गावालाच भेटतं. आणि तुम्हाला आवडतं का मला नक्की सांगा. तर आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना पाऊस चालू आहे. इतका जोराने पाऊस पडत होता ना की काय बोलायलाच नको. तर ह्या झाडावरची ना सगळी फुलं ना वट्यावरती आली होती. तर इथं बघा पाऊस पण पडतोय सोबत ऊन पण पडले. तर मस्त पाऊस झाला होता. त्यानंतर चिंच आणली होती ते छान फोडून घेतले. तर एक दिवस ना आमचा फोडण्यात गेला म्हणजे 1-2 तासच आम्ही बसलो होतो. जास्त वेळ नाही बसलो. तर आजी पण इथं माझी मदत करत होती. आता बघू तर बसणार नाही तर तो पण माझी मदत करत होता. त्याला मी बोलत होते की तू काही करू नको, तू उलट काम वाढवून ठेवशील, पण तो काय ऐकत नव्हता. तर आम्ही छान चिंच फोडून घेतले. तर एवढे चिंचचं मी काय करणार ते तुम्हाला मी सांगते. तर ह्याच्यामध्ये ना मीठ आणि गूळ टाकून ना छान मिक्स करून घेणार आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तर ते गोळे ना फ्रीजमध्ये 1-2 वर्ष एकदम छान राहतात आणि खूप मस्त लागतात. चला बाय.